व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी योगासाठी उपस्थित असलेले सर्व योग साधक, मी सर्वांना नमस्कार करून माझे 2 शब्द बोलतो की मी योगा मला ऐकून माहिती होतं, थोडंफार माहिती होतं, परंतु डीपमध्ये माहीत नव्हतं. आणि चव्हाण मॅडम, आपले कॉलेज चव्हाण मॅडमनं मला सांगितलं आहे तुम्हाला योगाला या, योगाची खूप गरज आहे. ते म्हटल्यावर मी इथं आल्यानंतर बांदेकर सरांशी ओळख करून दिली. सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला समजून सांगितले की तुम्ही योगाला या, तुम्हाला असलेले सर्व आजार दूर होतील. तर मी यायला लागलो. मला डाव्या पायाचं ॲक्सिडेंट झाल्यामुळं पाय चालता येत नव्हतं आणि स्टँडिंग येत नव्हतं. तर इथं आल्यानंतर एक 8 दिवसानंतर मला व्यवस्थित चालायला यायला. त्याच्यानंतर रात्री झोप लागत नव्हती. तर इथं आल्यानंतर सरांनी काही गोष्टी सांगितल्या समजून मला, प्राणायाम करायला सांगितले. त्या प्राणायामच्या अनुषंगाने मला व्यवस्थित झोप लागायला लागली. तर खूप फरक पडले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पहाटे उठायची सवय लागली. 4:30ला उठतो रोज. 4:30ला उठून आंघोळ करून ब्रश होऊन दिवसभर ब्रश असतो. माझ्या ऑफिसमध्ये अधिकारी लोक किती मला काम सांगू दे, अजिबात हे होत नाही. मला वरिष्ठ अधिकारी म्हणाले, मला म्हणाले 8 दिवसात तुझ्यात खूप फरक झालेला आहे. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत काम करून परत पहाटे 4 वाजता उठतोय. हे खूप बदल झाला आहे माझ्या. धन्यवाद सर. मान्यवर योग गुरु यांना प्रणाम. तसेच उपस्थित योग प्रशिक्षणार्थींना प्रणाम. सहयोग प्रशिक्षण शिबिरात योगासने व योगाभ्यास याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळालं. सरावही भरपूर झाला. यापुढे आम्हाला योग शिबिर आयोजित करावी लागते. एवढं बोलून पूर्ण करतो. तावडे मॅडम आणि नाईक सर दोघं जण माझ्या घरी आले होते. योगा चालू होतं. मोठ्यापासून मी चालू केलं. तेव्हापासून म्हणजे मला एवढा फायदा झाला की असे मांडीवर बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. हात टेकाशिवाय उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. पण आता मी हात टेकाच्या होतं उठतो आणि बसतो. म्हणजे शरीर एवढं हलकं झालं, खूपच हलकं झालं. मला चक्रासन करायला जमत नव्हतं. चक्रासन मी करतो. म्हणजे पूर्ण म्हणजे सरांचे सगळे म्हणजे सगळं श्रेय सरांना. असं आहे की सरांचा कोणी नाद करायचा नाही. हे नाही. थँक्यू. आणि आमच्या सर्व दादांना नम्रध्वज. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर सावंतवाडीमध्ये गेले 6 महिने हे योग वर्ग चालू होतात. पण माझ्या आयुष्यात आत्ता योग आला आणि हा योग माझे मिस्टर आणि माझे दीर यांच्यामुळे आलेला आहे. चतुर्थीच्या अगोदर मी आजारी होते आणि त्यावेळी हॉस्पिटलमध्ये पाहायला आल्यानंतर माझ्या त्या नातेवाईकांनी मला सांगितलं की योग वर्गाला आली असतीस तर तू आज हॉस्पिटलमध्ये नसतीस. हे कुठेतरी मला असं पोचलं आणि मी मनात ठरवलं की मी पुढच्या योग वर्गाला नक्की भाग घेईन आणि योग वर्गाला आले. इथं आल्यानंतर माझे गुडघे खूप त्रास द्यायचे मला वज्रासनात बसतायला येत नव्हतं. तर आता मी व्यवस्थित वज्रासनात बसते. परवाचं शंखप्रक्षालन हा जो मुख्य भाग सरांनी आमच्या बरोबर आम्हाला दिला, त्यामध्ये मी एवढी छान झाले की अगदी हलकं वाटते. मला सगळी योगासनं व्यवस्थित करते. आणि सरांबद्दल बोलायचं झालं तर सर म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे योग ते स्वतः न करता संपूर्ण जिल्हा योगमय करायचा आहे. आणि त्यांच्या या कार्यात त्यांना उदंड त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे आणि त्यांच्या या योग वर्गाच्या ज्योतीमध्ये आम्ही त्यांना थोडासा हातभार लावू इच्छितो आणि लावू. आणि शेवटी सांगू इच्छिते की ज्योत से ज्योत जलाते चलो, योग की गंगा बहा